पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने लहान मुलांसाठी कोट्यावधी रुपये खर्च करून जिजामाता उद्यानात आकर्षक खेळणी बसवण्यात आली आहेत। मात्र उद्घाटनाच्या प्रतीक्षेत ही बाग सध्या बंद असल्याने लहान मुलांना खेळण्याचा आनंद घेता येत नसल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे। आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नातून जिजामाता उद्यानासाठी मोठा निधी उपलब्ध झाला। या निधीतून लहान मुलांसाठी घसरगुंडी असेल, झोपाळे असेल असे विविध आकर्षक खेळणी बसवण्यात आली आहेत। बागेचे रूपांतर आधुनिक बाल उद्यानात करण्यात आले असून परिसरही खरतर सुशोभित करण्यात आलाय। मात्र इतकी सर्व सुविधा उपलब्ध असूनही उद्घाटन न झाल्याने ही बाग नागरिकांसाठी बंदच ठेवण्यात आली आहे। परिणामी शाळा सुट्टीत किंवा सायंकाळी खेळण्यासाठी येणाऱ्या लहान मुलांना निराश होऊन खरतर माघारी जावे लागत आहे। नगरपालिकेच्या राजकारणामुळेच उद्घाटन रखडल्याची चर्चा सध्या पंढरपूर शहरात रंगू लागली आहे। नगराध्यक्षपदी प्रणिता भालके निवडून आल्यानंतर या प्रकल्पाचे श्रेय कोणाला मिळावे यावरून वाद निर्माण झाल्याची बी चर्चा खरतर पंढरपुरात रंगू लागलेली आहे। श्रेयवादाच्या राजकारणात मुलांच्या आनंदाचा बळी जात असल्याची भावना पालकातून व्यक्त होत आहे। कोट्यावधी रुपये खर्च करून उभारलेले जिजामाता उद्यान सध्या केवळ शोभेपुरताच राहिले आहे। यामुळे नगरपालिकेने राजकारण बाजूला ठेवून त्वरित या बागेचं उद्घाटन करून ही बाग लवकरात लवकर सुरू करावी अशी खरतर लहान मुलातून पालकातून आता मागणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश सह रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।